माजी मंत्री तथा शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत प्रणित. रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सागर खोत, तर रयत क्रांती संघटनेच्या पक्ष प्रदेशाध्यक्षपदी प्राध्यापक सुहास पाटील यांची निवड करण्यात आली. रयत क्रांती संघटनेची पुणे येथे जाधवर इन्स्टिट्यूट मध्ये विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये संघटना व पक्ष प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसोबतच विभागीय अध्यक्ष यांच्याही नियुक्ती करण्यात आल्या. शेतकरी चळवळीमध्ये सदाभाऊ खोत गेली 30 वर्षे सातत्याने काम करीत आहेत. त्यांनी 2017 मध्ये रयत क्रांती संघटना या शेतकरी संघटनेची स्थापना केली. पुढे रयत क्रांती संघटनेचा विस्तार जवळजवळ 26 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. या विस्तारित राज्य कार्यकारिणीमध्ये रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सागर खोत यांची नियुक्ती करण्यात आली, तर रयत क्रांती संघटनेच्या पक्ष प्रदेशाध्यक्षपदी प्राध्यापक सुहास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्राध्यापक सुहास पाटील हे गेली 13-14 वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कामाचा ठसा उभा करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देणे, उजनीच्या पाण्याचा लढा अशा लोक आंदोलनातून काम उभा केलं. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबापर्यंत पोहोचव हे काम त्यांनी आजपर्यंत केलेले आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये 3,80,00,000 रुपयांचा निधी त्यांच्या प्रयत्नातून रुग्णांना उपचारासाठी मिळालेला आहे. या संपूर्ण कामाची दखल घेऊन सोलापूरच्या प्राध्यापक सुहास पाटील यांची रयत क्रांती संघटनेच्या पक्ष प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या राज्य कार्यकारिणीमध्ये राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले पंढरपूर, राज्य कोर कमिटी अध्यक्ष डॉक्टर D.N. चौगुले सांगली, महिला प्रदेशाध्यक्ष ललिता लोलगे कोल्हापूर, युवती प्रदेशाध्यक्षा प्रियाताई लोडम अकोला, युवा प्रदेशाध्यक्ष अरविंद पाटील वाशिम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गजानन गाडेकर पुणे, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमोल वेदपाठक सोलापूर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मिक सांगळे नाशिक, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवाजी पेठे लातूर, मराठवाडा विभागीय युवा अध्यक्ष गजानन राजबंडी जालना आदींच्या नियुक्ती करण्यात आल्या. या राज्य कार्यकारिणीसाठी महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. रयत क्रांती संघटना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर रयत क्रांती पक्ष पक्षाची बांधणी करणार आहे. शेतकरी चळवळीतील नेतृत्वच पुढे भविष्यात दिशादर्शक ठरणार आहे, असं मत रयत क्रांती पक्ष प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा.